हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 32 साइज साठी बोटनेक ब्लाउजची डिझाइन बॅकनेक डिझाइन बनवणार आहोत। तर इथे बघा, त्याचा सगळ्यात अगोदर मी तुम्हाला हा जो बॅक पार्ट कटिंग केलेला आहे त्याचं मेजरमेंट सांगते। तर इथे बघा 32 साइज साठी आपण ब्लाउजची उंची 13 घेतलेली आहे आणि त्याच्यात 1 इंच प्लस करून 14 इंचावर इथं मार्किंग करून घेतलेलं आहे। आणि बोटनेक मध्ये आपल्याला जेवढा पण फुल शोल्डर असेल त्याचं हाफ घ्यायचं असतं। तर आपला फुल शोल्डर 14 इंच होता, त्याचं हाफ 7 इंच मार्किंग केलं। त्याच्यानंतर 3 इंच इथं शोल्डर पट्टीसाठी घेतलेला आहे आणि गळा रुंदी आपण घेतलेली आहे 4 इंच। ओके, त्याच्यानंतर डिप घेतलेला आहे आपण इथं 3 इंच, बघू शकता इथं 3 इंच घ्यायचं, इकडच्या साइडने पण 3 इंच बरोबर घ्यायचं, दोन्ही साइडला मार्किंग करून बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथून बघा अशा प्रकारे आपल्याला बोटनेकचा शेप देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आता खाली जो आपण आपल्याला पॅटर्न तयार करायचा आहे, तर हा जो ब्लाउज आहे तो कटवर्कचे पॅटर्न आपण तयार करणार आहोत याला। ओके, तर इथं बोटनेकचा जिथून आपण शेप दिलेला आहे तिथून आपल्याला इथं 4 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। ओके, तर इथे बघा 4 इंचावर मार्किंग करून घेतलं। त्याच्यानंतर इथं बघा खालच्या साइडला इथं आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे। आता हे कमी साईजला असल्यामुळे मी इथं 2.5 इंच घेतलेलं आहे। हे जर तुम्हाला हेवी साईज मध्ये असेल तर तुम्ही इथं 3 इंच 3.5 इंच इथपर्यंत घेऊ शकता। इथं 2.5 इंच केले तर इथे पण आपण 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं। इथे बघा अशा प्रकारे आणि असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, कारण कमी साईज मध्ये जर खूप जास्त असं ब्रॉड गळा झाला तर व्यवस्थित येत नाही, त्याच्यामुळे तुम्ही छोटेच घ्या। 3 इंचापर्यंत घेतलं तरीही चालेल। ओके, त्याच्यानंतर आता इथं आपल्याला कटवर्कची डिझाइन द्यायची आहे। तर कटवर्कची डिझाइन देण्यासाठी तुम्ही इथं पेपर पण कटिंग करू शकता किंवा असं डायरेक्ट कटिंग केलं तरीही चालेल, तुम्हाला जमत असेल तर असं। तरी ते बघा डिझाइन बनवण्यासाठी इथे मी कॅनव्हास घेतलेला आहे आणि कटवर्कची आपल्याला डिझाइन बनवायची आहे, त्याच्यासाठी मी हाफ सर्कल इथे कट करून घेतलेला आहे। ओके, तर आता आपल्याला डिझाइन बनवायची आहे। ते इथं बघा खालून आपल्याला इथं 7 इंचावर मार्किंग करायचं आहे। तुम्ही तुमच्या साईजनुसार कमी जास्त घ्यायचं असेल तर घेऊ शकता। आणि इथून बघा 2.5 इंच घेऊया आपण, इथे बघा 2.5 आणि इथं पण 2.5 इंच। अशा प्रकारे लाईन आपण घ्यायची आणि बॉक्स तयार करून घ्यायचा। त्याच्यानंतर आपल्याला इथं असा हलकासा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे। ओके, त्याच्यानंतर ही कटवर्कची आपण डिझाइन केलेली आहे ती बंद बाजूला इथं बघा अशा प्रकारे ठेवायची आणि साइडला इथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आता ही डिझाइन आहे ना ती अशी ओपन करायची आणि सगळीकडे आपल्याला याची अशी मार्किंग करून घ्यायची आहे। तर इथे बघा आता मार्किंग करून झालेलं आहे। आता साइडला आपल्याला थोडासा 1 इंच एवढा एक्स्ट्राचा कपडा घेऊन आपल्याला हे जे कॅनव्हास आहे ते इथं कटिंग करून घ्यायचं आहे। ओके, इथं कट करून घ्यायचे आहे। तर त्याच्या अगोदर इथं ना आपल्याला व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं, म्हणजे जे कॅनव्हास आहे ते इकडे तिकडे सरकत नाही। इथे बघा अशा प्रकारे ही आपली डिझाइन तयार झालेली आहे। आता ही जी डिझाइन आहे ती आपल्याला इथं अस्तरवर इथे चिपकून घ्यायची आहे। कपडा आहे त्याच्यावर असं ठेवून आपल्याला पूर्ण फोल्ड करून घ्यायचं। तर इथे बघा पॅटर्न तयार झालेला आहे। आता आपण अस्तरचा कपडा आणि जो मेन कपडा आहे तो इथं आपण जोडून घेऊया।
तर इथं आपण गळ्याला शिलाई मारून इथं गळा आपण पलटी करून घेऊया. त्याच्यानंतर 1/2 इंच मार्जिन सोडून इथं आपल्याला कापून घ्यायचं आहे असतात. त्याच्यानंतर इथे बघा असे छोटे छोटे कट द्यायचे. पूर्ण बोट नेकला इथं आपल्याला शेकसं पलटवायचं आणि याच्यावर आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची. दाब शिलाई दिल्यामुळे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते. तर इथे बघा अशा प्रकारे हा बॅक पार्ट रेडी झालेला आहे. आता आपण जो पॅटर्न तयार केलेला आहे तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे. त्याच्या अगोदर बरोबर मधोमध आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि ही मोठी शिलाई मारायची. नंतर आपल्याला ओपन करायचं. तर इथे बघा हा जो आपण पॅटर्न तयार केलेला आहे तो असा फोल्ड करायचा. ओके, आणि फोल्ड केल्याच्या नंतर इथे बघा असं बरोबर ही जी मध्ये आपण शिलाई मारलेली आहे ना, इथे बघा अशा प्रकारे त्याच्यावर ठेवायचं, म्हणजे कमी जास्त अजिबात आपलं होत नाही. त्याच्यानंतर एक पार्ट उचलायचा त्याचा व्यवस्थित आणि असा ओपन करायचा. ओपन केल्याच्या नंतर इथे बघा आपल्याला याला पिना लावून घ्यायच्या आहेत, म्हणजे अजिबात आपला जो पॅटर्न आहे तो इकडे तिकडे सरकत नाही आणि दोन्ही साईडला इक्वली पॅटर्न येतो आपला. तर इथे 2-3 आपल्याला अशा पिना लावून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. ओके, इथं पिना लावून घ्यायच्या. आता आपल्याला इथून जसं आपण पॅटर्न तयार केलेला आहे त्याच्यावर आपल्याला इथं अशी पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची आहे. पण आता शिलाई मारताना आपल्याला एकदम केअरफुली मारायची आहे. जसा राऊंड शेप आहे ना कॅनव्हासचा त्याच्यानुसारच मारायचं आहे. ही शिलाई अगोदर आपण कॅनव्हास जोडताना इकडे तिकडे झाली तरी चालते, पण आताची जी आपण शिलाई देणार आहोत ती एकदम परफेक्ट आणि अशी राऊंड परफेक्टच असली पाहिजे. ओके, तर चला आता याला मी शिलाई मारून घेते. इथे बघा आता पूर्ण आपले जे डिझाईन आहे त्याला इथं शिलाई मारून झालेली आहे. आता आपण जो मधला कपडा आहे तो इथं कट करून घेऊया. आणि कट करताना आपल्याला 1/2 इंच एवढा कपडा ठेवायचा आहे आणि नंतरच कट करायचा आहे. आता इथं सगळीकडे आपल्याला असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत आणि हे जे मधला भाग आहे ना तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. तरच आपला जो कटवर्कचा इथला भाग आहे ना तो व्यवस्थित असा पलटला जातो आणि सुंदर असा कटवर्कचा शेप येतो. आणि कटिंग करताना काळजीपूर्वक कट करायचं आहे, जेणेकरून आपल्या इथं शिलाई कटली जाणार नाही. आणि इकडच्या साईडने शिलाई दिसत नसेल तुम्हाला कॅनव्हासमुळे तर तुम्ही पाठीमागच्या साईडने सुद्धा कटिंग करू शकता, कारण पाठीमागे इथे बघा एक एकच शिलाई असते, त्यामुळे आपल्याला अगदी व्यवस्थित दिसतं कटिंग करताना. ओके, आता ही डिझाईन जी आहे त्याची बोटाने काढून घ्यायची आहे व्यवस्थित. तर इथे बघा ही पूर्ण डिझाईन काढून झालेली आहे. आता आपल्याला त्याला प्रेस मारून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित असा शेप जो आहे तो दिसतो. ओके, आता मधला आपल्याला जे इथं बॉर्डर लावायचे आहे ते इथं आपण लावून घेणार आहोत.
खायला खाऊ